मटन बिर्याणी झालेली आहे बघा, मस्त अशी लेयर्स आणि मोकळा मोकळा त्याचा राईस झालाय। तर या पद्धतीनं कराल तर परफेक्ट होईल। सगळ्या स्टेप्स मी इथं कव्हर केलेल्या आहेत। रेसिपी आणि व्हिडिओ संपूर्ण बघा आणि मला कशी झाली त्यानंतर तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा। तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या सिंपल सुखदा या चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आपण आपल्या बिर्याणीच्या स्टेपला सुरुवात करूया। तर मॅरिनेशनसाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला यामध्ये हळद घालून घ्यायची आहे। हे मटण आहे, हळद याला व्यवस्थित अशी पसरून घ्यायची आहे छानशी। आता हळद प्रॉपर तिला आपल्याला हाताने चोळून घ्यायचं। तिला मी हळद घातलेली आहे आणि त्यानंतर इथे लिंबाचा रस मी इथे घालणार आहे। ठीक आहे, हा लिंबाचा रस यामध्ये घालून घ्यायचा। त्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ घालायचं। हे पहिली स्टेप आहे बिर्याणीची। हे पहा, हळद आणि मीठ लावून त्याला आपल्याला 2 मिनिटे झाकून ठेवायचे। मी आता हे व्यवस्थित असं हाताने लावून घेते त्याला सगळं। हळदीचा वापर थोडासा जास्त करायचा आहे, कारण नॉनव्हेजचे जे पदार्थ असतात त्यांना थोडासा आपल्याला हळद जास्त वापरली तर त्याला जर काही बॅक्टेरिया वगैरे असतील तर ते निघून जातात। बिर्याणीमध्ये प्रमुख महत्त्वाचं जे असतं ते त्याचं मॅरिनेशन असतं आणि त्याच्यासाठी आपण इथे कोथिंबीर घेतलेली आहे, त्यानंतर मी पुदिना घेतलेला आहे, आल्याचा तुकडा आहे, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आहेत आणि हिरव्या मिरच्याचे 2 ते 4 आहेत। आपल्याला यामध्ये कांदाही घालायचा आहे आणि इथे मी दही घेतलेला आहे। तर इथे आता आपण जे वाटण काढलं होतं ते मी यामध्ये घालून घेते। ही पेस्ट आपल्याला यामध्ये घालून घ्यायची, ही पूर्ण पेस्ट घालायची। तुम्ही डायरेक्ट कापलेला सुद्धा घालू शकता, पण यानं थोडंसं ही जी प्रोसेस आहे ना ती झटपट होते। आता ही पेस्ट आपल्याला इथे अशी पसरून घ्यायची आहे आणि यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदाही घालणार आहोत। तर कांदा नंतरही घालायचा आहे आणि जेव्हा आपण यामध्ये घालतो तेव्हा कांदा मी घालून घेतलेला आहे आणि आता याचमध्ये आपल्याला दही घालून घ्यायचं। ठीक आहे, मी दही घालायचं आणि हेच आता आपल्याला यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे। जास्त घालायचं नाहीये कारण आपण नंतर पुन्हा घालणार आहोत। आणि हा जो बिर्याणी मसाला आहे हाही आपल्याला इथे थोडासा घालून घ्यायचा आहे। 1 चमचा तुम्ही घालू शकता आणि अर्थातच थोडीशी कोथिंबीर। आपण सर्व आता हे हाताने मिक्स करून घेऊया। हा तांदूळ भिजत घातला होता। आपण हा तयारी करायच्या आधी एक अर्धा तास आधी भिजवलेला आहे। त्याला तांदूळ भिजत घालायचं आणि एका बाजूला मॅरिनेशनची तयारी करायला घ्यायची आहे आणि हे मॅरिनेशन झाकून आपल्याला डीप फ्रीजर मध्ये ठेवायचं। त्याने काय होतं, पटकन मॅरिनेट होतं आणि पटकन आपल्याला ती बिर्याणी करायला घेता येते। तर पहा, ह्या पातळ चिरलेल्या कांद्यामध्ये तुम्हाला एक अर्धा ते 1 चमचा मीठ घालून घ्यायचं आहे। कांदा केवढा आहे त्यावर मिठाचं प्रमाण ठरेल। जर तुमच्याकडे 4 ते 5 कांदे असतील तर त्याला 1 चमचा मीठ पुरेसे आहे आणि हे मीठ छान असं या कांद्याला हाताने लावून घ्यायचंय। यानं काय होतं की त्याला पाणी सुटतं, मग ते पाणी आपल्याला पिळून काढून टाकायचंय आणि नंतर हा कांदा तळायला आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्या मॅरिनेशन मध्ये सुद्धा या तळलेल्या कांद्याचा आपल्याला वापर करायचा आहे। ठीक आहे, तर बघा मी याला मीठ लावून आता बाजूला ठेवून देते। हे पहा, मी इथे तूप टाकून घेतलेलं आहे। 1 चमचा टाकायचं आहे तूप, आपल्याला जास्त टाकायचं नाहीये। मध्ये मी इथे दगडी फूल घेतलेला आहे, त्यानंतर दालचिनी घेतलेली आहे, लवंग घेतल्या, काळी मिरी घेतलेली आहे आणि आपण विलायची 4 ते 5 घेतल्यात आणि हे 2 दगडी फुलं घेतलेली आहेत। तर एवढे मसाले आपल्याला फक्त भाताला वापरायचे। यामध्ये तुम्ही पाहू शकता आणि थोडीशी काळी विलायची 1 घेतलेली आहे। तर एवढंच आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। टाकून घेते। हे बघा, जिऱ्याला छान अशी उकळी आलेली आहे। हे पहा, आता यामध्ये आपल्याला तमालपत्र घालून घ्यायचंय। मी तमालपत्र
मी इथे अशी विलायची थोडीशी फोडली आहे हातावर, तुम्ही पहा, आणि ही आपल्याला यामध्ये टाकायची आहे. त्यानंतर हे जे मसाले आहेत आपण घेतले होते, यामध्ये दगडी फूल आहे, दालचिनी आहे, 2 ते 3 लवंग आहेत आणि काळी मिरीचे दाणे आहेत आणि एक अर्धी अख्खी विलायची आहे. खडे मसाले छान असे परतून घ्यायचे. यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. तुम्ही पहा, इथे आपण एका बाजूला आपला राईससाठी तयारीला ठेवलेला आहे. आता आपण एका बाजूला इथे हा कांदा तळून घेणार आहोत. तुम्ही ऐकला असेल बऱ्याचदा बिर्याणीच्या रेसिपीमध्ये बरिस्ता हा शब्द वापरला जातो. तर हा बरिस्ता व्यवस्थित झाला पाहिजे असं म्हटलं जातं. तर याची कमाल असते. आपल्याला हा मॅरिनेशन मध्येही घालायचा आहे आणि नंतर भातामध्येही घालायचा आहे. याचा रंग आत्ताच तुम्ही पाहू शकता थोडासा ब्राउनिश झालाय, कारण आपण याला मीठ लावून ठेवलं होतं. याचं सर्व मॉइश्चर निघून आलं. मी आता हा तुम्हाला पुन्हा एकदा हे पहा, असं पाणी याचं पिळून घ्यायचंय छान. असं ड्राय तो होतो, पूर्ण पाणी याचं असं पिळून घ्यायचंय आणि नंतर तो तुम्हाला असा इथे तळायला घालायचा आहे. बघा, तेल गरम झाल्यानंतर मी तुम्हाला हा घालून दाखवते. तिथं पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. मी ते पाहू शकता पाणी कसं मस्त उकळलंय आणि सगळं छान असा त्याचा फ्लेवर आलेला आहे. आणि इथं आपण कांदा तळायला सुरुवात केलेली आहे. हा राईस थोडासा असा हलवून घेते. बरिस्ता केला होता मी, थोडासा स्मोकी आणि थोडासा मीडियम असा तळलेला आहे. तो आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. आपल्याला हाताने मिक्स करायचं आहे आणि शिजू द्यायचं आणि एक 5 ते 10 मिनिटांना उकळी आली की आपल्याला झाकण लावून एक 2 ते 3 शिट्ट्या इथे काढून घ्यायच्या. मटण आहे, शिजायला थोडासा वेळ लागतो. आपल्याला शिजलेलं मटण फ्राय करण्यासाठी कढईमध्ये तेल घ्यायचं आणि त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो आपण मॅरिनेशनमध्ये टाकला नव्हता, तो आपल्याला इथे तळून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 2 चमचे बिर्याणी मसाला आणि थोडीशी कोथिंबीर आणि पुदिन्याची कापलेली पानं आपल्याला टाकून घ्यायची आणि छानसं ते आपल्याला परतून घ्यायचं आहे. आपण जास्त मसाले इथे टाकणार नाही, कारण आपण ऑलरेडी पेस्टमध्ये आणि मॅरिनेशनमध्ये मिरची आणि मसाल्यांचा वापर केलेला आहे. आता आपल्याला आपण शिजवलेलं जे मटण आहे या ग्रेव्हीमध्ये घालायचं आणि मस्त असं ते छान ड्राय असं आपल्याला ते व्यवस्थित परतून घ्यायचंय. तुम्ही इथे पाहू शकता ग्रेव्ही किती छान शिजायला लागली आहे आणि मस्त रंग पण त्याला आलेला आहे. आपण वेगळं त्यामध्ये काहीही घातलेलं नाहीये. जे काय मसाले आपण मॅरिनेशन करताना घातले होते तेवढेच यामध्ये आपण घातलेले आहे आणि अशी मस्त रटरट शिजती. तर यामध्ये आपण आता थोडासा आपण जो कांदा तळून घेतलेला आहे तो मी घालते आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. पहा किती सुंदर दिसतात. कोथिंबीर कांद्यांसकट घेतलेली आहे. अशा पद्धतीनं ही थिक अशी ग्रेव्ही आपल्याला घ्यायची आहे. हे थोडं गार झाल्यानंतर काय होतं ना, ही ग्रेव्ही आळते, त्यामुळे इतपत कन्सिस्टन्सी आपण ठेवू शकतो. हे बघा, आपली ग्रेव्ही मस्त रेडी आहे आणि मी इथं भाताची पहिली लेअर अशी व्यवस्थित लावून घेतलेली आहे. आता आपण यावरती ग्रेव्ही टाकून घ्यायची. आपल्याला छान अशी पसरून घ्यायची. अशा पद्धतीनं सर्व बाजूला पीसेस पसरले पाहिजे. थोडेसे मध्यभागी ठेवायचे आणि बाजूला ग्रेव्ही ठेवायची. त्यानं काय होतं, पीसेस भांड्याला चिकटत नाही. टाकून घेतले याच्या आपली पूर्ण इथे ग्रेव्ही इथे लावून झालेली आहे. मी इथं
तर पाहू शकता आता मी यामध्ये आपलं जे आपण इथे तळलेला कांदा, पुदिना आणि कोथिंबीरची पेस्ट घेतली होती, आपण हे सर्व यावरती टाकून घेणार. या पद्धतीने आपल्याला ते छानसं असं टाकून घ्यायचं. आणि यावरच आता आपल्याला दुसरी लेअर लावून घ्यायची. मी सेकंड लेअर लावते. हे बघा, या पद्धतीने आपल्याला सेकंड लेअर लावायची. तुम्ही पाहू शकता आपला जो राईस आहे तो हा मस्त असा मोकळा मोकळा झालेला आहे. तर तर आपल्या लेयर्स कंप्लीट आहेत आणि या तव्यावरती आपल्याला हे असं ठेवून द्यायचं आहे. थोडीशी कोथिंबीर आहे आणि आपण जे इथे आपण हे दूध केलं होतं केशरचं ते मी कडेनं असं टाकून घेते. हे बघा, आपल्याला कडेनं मध्ये असं सर्व बाजूनं ते सोडून घ्यायचं. मी सर्वात आधी जेव्हा तांदूळ भिजवलं तेव्हाच हे घातलं होतं, त्यामुळे याचा अप्रतिम असा रंग इथे आलेला आहे. तांदूळ असा वेगळा दिसतोय आणि आता मी यावरती एक छानसं झाकण ठेवून घेणार आहे आणि त्या झाकणावर आपल्याला जड वस्तू ठेवायची आहे किंवा तुम्ही कणकेचा लेअरही याला लावू शकता. आपण यावर असं एक छानसं जाड झाकण ठेवलंय आणि आता आपण त्याला थोडीशी वाफ येऊ देणार आहे. हे बघा, मी तुम्हाला काढून दाखवतेय. मस्त अशी भन्नाट वाफ यायला लागली आहे आणि छान अशा लेअर त्याला पडलेल्या आहेत. तर मैत्रिणींनो, रेसिपी ही अशा पद्धतीनं तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्ही बघा कशी मस्त वाफ आली आणि लेअरही त्याचं अगदी असा परफेक्ट दिसतोय. हे बघा, किती मस्त अशी बिर्याणी आपली रेडी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता तांदळावरही किती छान असं मसाल्याचं कोटिंग आलेलं आहे. तर मैत्रिणींनो, रेसिपी ही झटपट होणारी आहे, फक्त स्टेप बाय स्टेप करायची असते. तर तुम्हाला जर माझी पद्धत आवडली असेल तर नक्कीच आपल्या सिंपल सुखदा या मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.